कोल्हापूर महानगरपालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुमारे 1741 पदं रिक्त आहेत. त्यासाठी सुधारित आकृतीबंध मंजूर होऊनही हा प्रस्ताव अद्याप राज्याच्या नगरविकास विभागाकडे धूळ खात पडून आहे. तसंच फेरीवाला समिती गठीत झाली असतानाही त्याचे गॅझेट अद्याप काढलेले नाहीत. त्यामुळे महापालिकेमध्ये कार्यरत असलेल्या इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर याचा मोठा भार पडतोय. त्यामुळे येत्या काळात प्रशासकीय आणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावांना येत्या 48 तासात मंजुरी न मिळाल्यास गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून महापालिकेजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण सुरू करू असा इशारा महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी दिलाय. कोल्हापूर महानगरपालिकेचा आकृतीबंध मंजुरी झाल्यानंतरचा जो एक सेवा नियमावली रूल्स अँड रेग्युलेशनची जी नियमावलीची मान्यता असते त्याकरताचा प्रस्ताव गेले 2 वर्ष राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे प्रलंबित आहे. त्याच पद्धतीनं फेरीवाला धोरण जे राज्य शासनाच्या मार्फत राबवलं जातं त्याकरता फेरीवाला समितीची निवडणुकीच्या माध्यमातून जी समिती गठीत झाली त्यामध्ये शासनाचे प्रतिनिधी, स्थानिक पोलिसांचे प्रतिनिधी, महापालिकेचे प्रतिनिधी आणि फेरीवाल्यांचे प्रतिनिधी अशी जी प्रतिनिधींची समिती असते त्याचे गॅजेट करायसाठी पण जे राज्य शासनाकडे पाठवलेलं त्याला देखील 2 वर्ष झालं. त्यातलं पहिला जो मी बोललो सेवा नियमावली रूल्स अँड रेग्युलेशनची नियमावलीची प्रस्ताव आहे त्याला 2 वर्ष झाले. तो जोपर्यंत मंजुरी येत नाही तोपर्यंत महापालिका पदभरती करू शकत नाही. त्यामुळं आज महापालिकेत 1700 ते 1750 पदांची भरती थांबलेली आहे. ते प्रस्ताव जर मान्य झाले नाहीत, मंजूर होऊन खाली आले नाहीत, कारण प्रशासकीय आणीबाणी फेरीवाल्यांच्या अनधिकृतपणामुळे कोल्हापूरला अतिक्रमणाचा विळखा गाठलेला आहे, वाहतूक यंत्रणा ठप्प होत आहे कायम. हे सगळे प्रश्न कोल्हापूरसमोर आहेत. त्यामुळे जर येत्या 48 तासात 2 दिवसात ही जी मान्यता आली नाही तर उगीच त्याला आम्ही हा विषय घेतला आहे म्हणून काहीतरी प्रशासकीय कारण काढून खाली पाठवलं तरीसुद्धा 48 तासाचीच आमच्याकडे वेळ असणार आहे. अन्यथा गुरुवारपासून साखळी उपोषण महापालिकेच्या दारात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली होणार आहे. यावेळी महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे आणि नगरसेवक उदय फाळके उपस्थित होते.